चला, हो, गुड हो, मॉर्निंग चालेल. सगळ्यांना. अमृता मॅडम, गुड मॉर्निंग. आज आपला असेन्शन, हायर चक्रा आणि डीएनए ऍक्टिव्हेशन भाग 1 हा तिसरा दिवसाचा सेशन सुरू झालेला आहे. 2 दिवस अतिशय सुंदर झालेला आहे. ध्यानही खूप सुंदर झालेलं आहे. आणि आजचं तर अजून जास्त इंटरेस्टिंग टॉपिक आहे. काल मॅडमशी थोडीशी चर्चा केली. मॅडमनी या टॉपिकवर त्यांचा इंजिनिअरिंग रिसर्च करून पीएचडी मिळवलेली आहे. ते एक्झॅक्ट मी विचारलं मॅडमना आणि थोडंसं तेही सांगा म्हटलं, की डीएनए आपण बोलतोय, पण आरएनए पण थोडं सांगा. तर हे मी ध्यानातून नेहमी तुम्हाला डिटेल्स जे माझे कोर्सेस करतात नित्यनिमित्त ध्यानातून या सगळ्या सजेशन तुम्हाला आरएनए पर्यंत दिलेल्या आहेत. आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे आणि ज्यांनी अटेंड केलं नाही, ज्यांना माहिती नाही, त्यांना माहितीही होईल. हे सुद्धा मी थोडंसं मॅडमना बोलायला सांगितलेलं आहे. कारण आत्ता आपले हे सगळे जे चेंजेस होत आहेत, त्याच्यासाठी आपल्याला ही माहिती जास्त जर कळली अजून छान, तर अजून आपल्याला जास्त व्हिज्युअलाइज करता येईल. कारण मॅडम सुंदर पी-पी-टीमध्ये दाखवत आहेत. एक-एक चित्राचा फोकस आहे. तसं बरचसं मी ब्रेनमधलं सगळं सांगितलेलंच आहे. पण त्याच्यामध्ये मॅडमनी चित्र सुंदर दाखवली आहेत आणि आपल्याला जास्त त्यामुळं कळत आहे आणि ध्यानातून व्हिज्युअलायझेशन करायला सोपं जात आहे. त्यामुळे ते पण मॅडम थोडंसं नंतर बोलणार आहेत. तर आजचा टॉपिकही खूप सुंदर आहे. मी मॅडमना विनंती करते, की सुरू करावं तुम्ही सेशन. अमृता मॅडम, ओव्हर टू यू. थँक्यू मंगल मॅडम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ सकाळ. ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद, जिच्यामुळे आपण सर्वजण एका एनर्जीमध्ये येऊन हे ज्ञान आणि ध्यान करतोय. विंगमच्या प्लॅटफॉर्मला खूप खूप धन्यवाद, ज्याच्यामुळे आपण सगळेजण एकत्र येऊ शकतोय. तुम्हा सर्वांना खूप खूप थँक्यू, धन्यवाद. तुमच्या सोलला, तुमच्या एनर्जीला खूप खूप धन्यवाद. तर आज आपण कंटिन्युटीमध्ये म्हणजे काल जे 7 चक्र बघितले त्यांचं कनेक्शन सायंटिफिक आणि आध्यात्मिक हे दोन्ही बघितलं. आज आपण त्याच्या पुढचे म्हणजे टोटल 12 चक्र असतात. त्यातले 7 आपल्या आत शरीरामध्ये असतात आणि 5 जे आहेत ते आपल्या शरीराच्या बाहेर म्हणजेच ऑरा जे म्हटलं जातं किंवा आभामंडल जे म्हटलं जातं तिथले असतात. तर हे 5 जे काही आपल्या शरीराबाहेरचे चक्र आहेत, त्यांचं कनेक्शन काय आहे आपल्या ह्याच्यासोबतचं, डीएनए सोबत म्हणा किंवा आपल्या डीएनएशी ते कसे कनेक्ट होतात ते बाकीच्या ऑरा मंडळातले किंवा आभा मंडळातले जे चक्र आहेत ते. तर ते आपण आज बघणार आहे. माझी स्क्रीन शेअर केलेली दिसतेय का मॅडम? हो, दिसतीये. फक्त स्लाइड बोर्डला टाका, स्लाइड शो. ओके. तर आज आपण आभा मंडळामधले 5 चक्र बघणार आहे. त्यांची नावं अशी आहेत की ऑरिक चक्र, भूमी चक्र, सन चक्र, सोल स्टार चक्र आणि कॉस्मिक स्टार चक्र. तर जे ऑरा चक्र आहेत किंवा पहिलं जे म्हणू आपण हे असे दिसतात म्हणजे आपल्या शरीराभोवती अंडाकृती ते आभामंडळ असतं. जे जसं कवच कुंडल म्हणतो आपण. कर्णाकडे कवच कुंडल होते. तसं हे आभामंडल म्हणजे आपलं कवच कुंडल आहे. आपली एनर्जी सेव्ह करणं किंवा एनर्जी डिस्टर्ब होणं जे काही म्हणतो आपण. त्याच्यासाठी फर्स्ट किंवा प्रायमरी प्रोटेक्शन म्हणून हे आपलं कवच कुंडल असतं किंवा आभामंडल असतं. तर ही 5 चक्र जी आहेत, जशी 7 चक्र आपल्या शरीरात मूलाधारपासून सहस्त्रार स्थितीपर्यंत आपल्या शरीरात कनेक्टेड आहेत. तशीच ही बाकीची 5 चक्र पण त्याच अलाइनमेंटमध्ये किंवा कनेक्शनमध्ये आपल्याला कनेक्ट असतात शरीराला. फक्त तेवढा अवेअरनेस किंवा आपल्या चेतनेचा स्तर किंवा क्षमता तेवढी उंचावली किंवा आपण त्या क्षमतेला पोहोचलो, की त्याचा आभास होणं किंवा ते जाणवणं सुरू होतं. जे शरीराबाहेरची चक्र आहेत, तरीही ती जाणवायला लागतात. जे बरेच जण आहेत, ज्यांना एनर्जी म्हणजे आता मॅडमला तर जाणवतच असेल, की कुठल्यातरी ठिकाणी गेलो आपण दुसऱ्या, तर तिथं एनर्जी जाणवतं जे काही म्हणतो आपण.
तर ते कशामुळे होतं? तर भूमिचक्र जे आहे आपलं, जे की आपल्या पायापासून खाली एक स्टेप गेल्यानंतर ना जमिनीमध्ये असतं. पण ते नेहमी आपल्याला कनेक्टेड असतं. तर ते जेव्हा म्हणजे आपण तेवढ्या चेतनेच्या स्तरावर जेव्हा जातो, तेव्हा ते आपल्याला ती एनर्जी जाणवते किंवा कुठल्या ठिकाणी गेलो आपण, तर तिथली जी काही व्हायब्रेशन्स आहेत, ते फील होतात. तर आपण आपलं परीक्षण करू शकतो, की आपला चेतना स्तर केवढा आहे? किती अजून आपल्याला इव्हॉल्व व्हायची गरज आहे, म्हणजे अजून अध्यात्मात प्रगती करायची गरज आहे. तर ही ऑरा चक्र जी आहेत किंवा आभामंडळामधली चक्र जी आहेत, ती जेव्हा जाणवायला लागतात ना, तेव्हा नक्कीच आपली ही 7 जी शरीरातली चक्र आहेत, त्यांना अलाइन केल्यानंतरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. तर आपण त्याच्याकडे वळूयात. तर पहिलं जे आहे ते ऑरिक चक्र. पहिलं म्हणजे 8 नंबरचं म्हणू शकता तुम्ही. ऑरिक चक्र आहे जे की 18 स्टेप म्हणजे आपल्या डोकं पकडलं, डोक्याच्या वरती 18 स्टेप गेल्यानंतर हे ऑरा चक्र असतं. बऱ्याच जणांचं म्हणजे थोडं जास्त वरती असतं किंवा कमी वरती असतं. ते प्रत्येकाच्या एनर्जीवर डिपेंड असतं. तर हे ऑरा चक्र जे आहे ते आपल्या आत्म्याचं काम पूर्ण करू शकतं. सोलचं जे काय काम आहे ते. तर हे चक्रही आपल्या 7ही चक्रांसोबत कनेक्टेड असतं. त्याच्यानंतरचं जे आहे ते सीट ऑफ सोल किंवा त्याला जे तुम्ही म्हणू शकता की सोल स्टार चक्र म्हणू शकता. तर हे जे चक्र आहे, ते पूर्णात्मा जो आपला आहे, आपण परमात्म्याचे अंश आहे, बरोबर? जीवात्मे आहे आपण सगळे. तर तो पूर्णात्मा जो आहे, त्या पूर्णात्म्यासोबत कनेक्ट असतो आणि जे काही आहे ते आपलं आता 8वं चक्र आहे ते 8व्या डीएनएच्या स्ट्रँड सोबत कनेक्ट असतं. 9वं चक्र जे आहे ते 9व्या डीएनएच्या स्ट्रँड सोबत कनेक्टेड असतं. तर असं इथं जे काही नंबर तुम्हाला दिसतायत, त्याप्रमाणे ते चक्र त्या डीएनएच्या स्ट्रँडला कनेक्टेड असतं. तर जे अ, अरा चक्र आहे 8 नंबरचं, ते डीएनएच्या 8व्या स्ट्रँडला कनेक्ट असतं, जे की आपल्या आत्म्याचं काम पूर्ण करतं. त्याच्यानंतरनं 9वं ते 9व्या डीएनए सोबत असं ते नंबर प्रमाण आहे, ते समजून घ्या तुम्ही. मी फक्त आता नावाप्रमाणे तुम्हाला माहिती सांगते. तर सोल स्टार चक्र ते पूर्णात्म्यासोबत कनेक्ट असतं म्हटलं, जे की आपल्या डीएनएच्या 10व्या सूत्रासोबत सॉरी 9व्या सूत्रासोबत कनेक्ट असतं आणि विश्वामध्ये किंवा आपण आकाशगंगा वगैरे म्हणतो. तर त्यासोबत ते कनेक्ट असतं आणि तिथून येणारे जे काही मेसेजेस आहेत किंवा चॅनेलिंग होणं जे काही म्हणतो आपण. ॲक्चुअली हे सगळे आपल्याच जीवात्म्याचे भाग आहेत किंवा कनेक्शन आहे. वेगळं असं काही नाही. ह्या ज्या एबिलिटी आहेत चॅनेलिंग होणं, मेसेज येणं, कविता लिहिणं किंवा ऑटो रायटिंग होणं, ह्या मूळ आपल्या जीवात्म्याला किंवा परमात्म्याशी कनेक्टेड गोष्टी आहेत. त्या त्याच्यासाठी खूप ईझी आणि नॉर्मल गोष्टी आहेत. त्यात असं चमत्कारासारखं काही नाही, जे आता आपल्याला वाटतं चमत्कारासारखं. पण ते आपला मूळ गुण आहे किंवा सहज स्थिती होती आपली. जेव्हा 12 स्ट्रँड डीएनएचे ॲक्टिव्हेट होते माणसाचे, तेव्हा या सगळ्या सहज स्थिती होत्या किंवा वाचा सिद्धी म्हणतो आपण. म्हणजे जे बोलेल ते होतं बऱ्याच जणांना. ज्या सिद्धी आपण आत्ता आपल्याला ते सिद्धी वाटतात. पण ते सहज गुण होते आपले. जसं आपण श्वास घेतो सहजरित्या, जसं आपण सहज चालतो, हे सहज गुण आहेत आपले, बरोबर? तर हे जसे सहज गुण आहेत, तसे हे वाचासिद्धी असेल, मेसेजिंग किंवा चॅनेलिंग, ऑटो रायटिंग, कविता किंवा आर्ट वगैरे जी काही येतं, म्हणजे ड्रॉइंग येतं किंवा काही इमेजेस येतात. आपल्याला आपण आधी कधी चित्र काढलं नसते, पण येतं आत्ता ते आपल्यात. ध्यान जसं होईल तसं बऱ्याच जणांचे वेगळे-वेगळे अनुभव असू शकतात त्यासाठी. तर हे सहज गुण होते आपल्या आत्म्याचे. आपल्या परमात्म्याकडनं आलेले म्हणा किंवा जो आपला आत्म्याचा अंश आहे, त्याच्यात हे सगळं डीएनएमध्ये नॉलेज ऑलरेडी आहे. म्हणून ते आत्ता येतंय. ते कुठेतरी जे म्हणतात ना, की त्याच्यावरती एक असा लेयर आला होता, जे आपण विसरून गेलो होतो. त्यामुळे ते आपल्याला आठवत नव्हतं आणि आता जसं-जसं आपण ध्यानाने ही चक्र ॲक्टिव्हेट करतोय, आपली चेतनेची क्षमता, स्तर वाढवतोय, तसं-तसं ते आता पुन्हा आपल्या बाहेर यायला लागलेत ते गुण आपले. तर हे जे आहे ते सहज गुण आहे. तर तसं 9वं चक्र आहे ते आपल्या पूर्णात्म्यासोबत कनेक्टेड असतं, जे की आकाशगंगेसोबत कनेक्ट असतं. तिथून येणारे जे काही मेसेजेस आहेत ते त्या चक्रामुळे मिळतात. ते चक्र ॲक्टिव्हेट झाल्यामुळं किंवा त्या चक्राला आपण अलाइन झालो. आपला सोल अलाइन झाला किंवा आपली एनर्जी अलाइन झाली, की मग ते मेसेजेस यायला लागतात. त्याच्यानंतर आहे 10वं चक्र ते भूमी चक्र, अर्थ चक्र म्हणतात त्याला.
जे की आपल्या पायापासून एक स्टेप खाली असतं आणि जे आपले वंश म्हणतो आपण, वंश परंपरा म्हणतो बरोबर, पूर्वज. त्यांच्यासोबत ते कनेक्टेड असतं, रिलेटेड असतं त्या वंशाबरोबर. आणि लोअर बॉडीचे जे पार्ट, लोअर बॉडीचे पार्ट म्हणजे कमरेपासून खालचा भाग जो काही आपला आहे शरीराचा, त्याला खूप स्ट्रॉंगली कनेक्ट असतं हे भूमिचक्र. आणि जे पूर्वजांची कर्म म्हणतो, त्यांचे पॅटर्न्स, बिलीफ पॅटर्न्स जे काही आहेत, जे म्हणतो आपण, त्याला हे कनेक्ट असतं. त्यामुळंच ते डीएनए मध्ये जी काही माहिती आहे आपल्या, येईल पुढे पण येईल ते, की कुठली कुठली माहिती आहे आपल्या डीएनए मध्ये. तर ते भूमिचक्र त्या पूर्वजांच्या कर्मासोबत, पॅटर्न सोबत, त्यांच्या सवयींसोबत कनेक्टेड असतं. त्यामुळे बघा, आपण ऐकलं असतं आपल्याबद्दल पण, की लहानपणापासून आपल्याला कोणतरी, आपल्या आजी आजोबा, काका, मामा मामी कोणतरी म्हणत असतं, की बाबा तू आजीसारखी वागतेस, किंवा पंजोबांसारखं तुझं हे आहे, जे काही असेल ते गुण. तर ते का आहेत? कारण ते डीएनए मध्ये नॉलेज आपल्या आहे त्यांचं. नॉलेज म्हणजे काय? त्यांच्या सवयी, त्यांचा बिलीफ, धारणा, बरोबर? हे सगळं आपल्या डीएनए मधनं आपण घेऊन आलोय. त्यामुळे त्याचा अंश त्याच्यात आहे आपल्या डीएनए मध्ये. त्यामुळे आपण त्यांच्यासारखं वागणं, दिसणं जे काही आहे, आपल्याला आत्ताच्या जन्मात जाणवतंय ते आहे. तर हे सगळं आपल्या सोबत, त्या डीएनए सोबत आलेलं आहे. तर हे भूमिचक्रामध्ये त्या पूर्वजांची कर्म जे काही आहे त्याचं नॉलेज, त्यांचे पॅटर्न्स सगळे ते आपल्यासोबत आलेले असतात. आणि जे आकाशिक रेकॉर्ड म्हणतो किंवा ब्लू प्रिंट ज्याला म्हटलं जातं, त्याचं कनेक्शन या भूमिचक्रामध्ये आहे. बघा, तुम्ही ऐकलं असेल, माहित नाही ऐकलं की नाही, पण जे अगाध ज्ञान आपण म्हणतो ना, पृथ्वी पण हायर डायमेन्शनला चालली आहे. म्हणजे काय, धरणी मातेकडे पण एनर्जी आहे, बरोबर? तर त्या धरणी मातेमध्ये किंवा पृथ्वीमध्ये हे सगळं नॉलेज आहे. सगळंच्या सगळं नॉलेज आहे. तेवढी एनर्जी आहे, तेवढी कपॅसिटी आहे, क्षमता आहे. त्यामुळे हे सगळं नॉलेज, जे काही हायर लेव्हलचं नॉलेज आहे ना, ते धरणी मातेमध्ये आहे, अर्थमध्ये आहे. तर ते आकाशिक ब्लू रेकॉर्ड, ब्लू प्रिंट्स, नावामध्ये वाटतं आपल्याला आकाशिक रेकॉर्ड म्हणजे आकाशामध्ये, म्हणजे साहजिक आहे ते त्याच लेव्हलला, हायर लेव्हलला आहे. पण त्याचं कनेक्शन या अर्थचक्रासोबत आहे. तर त्याच्यानंतर आहे ते सूर्यचक्र, जे की आपल्या 11व्या डीएनए स्ट्रँडला कनेक्टेड आहे. आणि ह्याला सन वर्ल्ड म्हणतात. म्हणजे सूर्याचं जग किंवा सूर्याचं विश्व आहे. त्या रिलेटेड मेसेज, म्हणजे सूर्याचे मेसेज बऱ्याच जणांना, सूर्य म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, पीएमसी मध्ये जे कोणी आहेत ते, जयपूर म्हणजे पीएमसी जयपूरच्या एक सिरी म्हणून आहेत, क्रिस्टल सिरी. तर त्यांनी बरेच असे डीएनए रिलेटेड, सूर्याच्या रिलेटेड ध्यान घेतलंय, किंवा त्यांचे मेसेजेस वगैरे ते त्यांच्या ध्यानातून सांगतात. तर ते काय आहे, जेव्हा या चक्राला कनेक्ट होतो आपण, तेव्हा तिथून येणारे जे मेसेजेस आहेत ते आपल्याला मिळायला लागतात. मग त्या सन विश्व जे आहे किंवा सूर्याचं जे विश्व आहे, त्याच्या रिलेटेड मेसेज जे आहे ते या सूर्यचक्रातनं येतात, जे की आपल्या डीएनएच्या स्टँड सोबत कनेक्ट असतं. त्याच्यानंतरचं जे आहे ते आपलं कॉस्मिक स्टार चक्र म्हणतो आपण त्याला. याला विश्वचक्र पण म्हणतात. याला विश्वाचं हृदय चक्र पण म्हणतात. आणि असंख्य सूर्यांचा एक सेंट्रल सन आहे. तुम्ही ऐकलं असेल. तर हा सेंट्रल सन जो आहे, मेन सूर्य, त्यासोबत हे चक्र, आपलं ऑरा चक्र जे आहे, ज्याच्याबद्दल आपण आता बोलतोय, तर ते कनेक्टेड असतं. तर तर असंख्य सूर्यांचा एक सेंट्रल मेन सूर्य, त्याच्यासोबत असलेलं हे कनेक्टेड असलेलं चक्र, ते डीएनएच्या स्टँड सोबत पण आपल्या कनेक्ट असतं. त्यामुळे संपूर्ण विश्वाचं जे काही अनमोल ज्ञान आहे, मेसेजेस आहेत, ते आपल्या डीएनए पर्यंत पोहोचतात. मग ज्यांची एनर्जी त्याला अलाइन होते, त्यांच्यापर्यंत ते मेसेजेस येतात. जसं की गॅलेक्टिक फेडरेशन वगैरे जे म्हणतो, ऐकतो आपण. तर तिथून येणारे जे मेसेजेस आहेत, तर ते कोणाला कळतात? तर ते जे कोणी कॉस्मिक स्टार चक्राला कनेक्टेड असतात, त्यांना ते मेसेजेस येतात. तर सोल स्टार चक्र आहे, ज्याच्यामध्ये मगाशी सांगितलं त्यामुळे आकाशगंगेसोबत कनेक्ट असतो. त्याच्यानंतर हे जे काही कॉस्मिक स्टार चक्र जे आहे म्हटलं, त्याला डिवाइन गेटवे असंही म्हटलं जातं. व्हाईट रंगाचं असतं ते. आणि ह्या प्रत्येक चक्राचे कलर वेगळे वेगळे दिसतात. म्हणजे काही काही जणांना गोल्डन कलर दिसतो. ऑरा ऑरा जो आहे, इव्हन ऑरा मोजण्यासाठीचं पण एक यंत्र आलंय किंवा इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याला केरलियन फोटोग्राफी ऑरा असं म्हटलं जातं, ज्याच्या थ्रू ऑरा मोजला जातो आपला. आभामंडळ मोजलं जातं. त्याच्यावरनं आपण
कुठल्या चक्रापर्यंत ऍक्टिव्हेट आहे हे आपल्याला कळू शकतं. तर या प्रत्येक चक्राचा रंग पण त्याच्या जसे आपले 7 चक्रांचे कलर आहेत त्याप्रमाणे याचे पण कलर आहेत. तर अशा प्रकारे शरीरातल्या 7 चक्रांसोबत बाहेरच्या आभामंडलातले 5 चक्र आहेत. बघा 7 आणि 5 मिळून होतात 12 आणि आपल्या डीएनएचे स्ट्रँड पण आहेत 12. बरोबर? तर हे सगळी चक्र आपल्या डीएनएला कनेक्टेड आहेत. जसं म्हटलं पहिल्याच दिवशी पिंडी ते ब्रह्मांडी. ते का म्हटलं? कारण आपल्या आतमध्ये जशी 12 स्ट्रँड्स आहेत डीएनएचे, तसे त्या सोलला सोडून शरीर म्हणा किंवा शरीराच्या बाहेरचं आभामंडल म्हणा किंवा ब्रह्मांड म्हणा, त्याच्या कनेक्शनमध्ये आपला डीएनए आहे आणि त्यामुळं जे ब्रह्मांडाचं ज्ञान आहे ते आपल्या पिंडामध्ये आहे किंवा आतमध्ये आहे. सोलपर्यंत पोहोचतंय ते डीएनए मध्ये आहे. तर अशा प्रकारे हे 12 डीएनएचे स्ट्रँड 12 चक्रांसोबत कनेक्टेड असतात. त्याच्यानंतर काल सुरू केलं होतं की हे 12 स्ट्रँड्स कसे ऍक्टिव्हेट झाले किंवा जेव्हा मानवाची निर्मिती झाली, जेव्हा त्याला 12 डीएनएचे स्ट्रँड दिले गेले, तर प्रत्येक स्ट्रँड क्रिएट व्हायला किंवा ऍक्टिव्हेट व्हायला ऊर्जेची गरज होती. ती ऊर्जा आपल्याकडे आवश्यक नव्हती माणसाला निर्माण करताना. तर हे जे एंटिटीज म्हणजे कॉस्मिक एंटिटीज आहेत, एंजल्स आहेत, सुपर पॉवर्स आहेत, त्यांनी हेल्प केली आपले डीएनए ऍक्टिव्हेट होण्यासाठी, ते 12 स्टँड ऍक्टिव्हेट होण्यासाठी. तर ते 1 ते 12 इथे नावं दिलेत, तुम्ही बघू शकता. प्लेइडियन्स आहे, आर्किटोरियन्स आहे, सिरियन्स आहेत, अँड्रोमेडान्स, लिरियन्स, वेगन्स, अल्फा सेंच्युरियन, बालाड्युरियन्स, ओरियन्स, वेस्टास, फान्स आणि ओव्हरलाइटिंग असे हे 12 एंजल्स आहेत. ते 12 एंजल्स सिक्वेन्सनी त्या डीएनए ला कनेक्ट आहेत, म्हणजेच त्यांची ऊर्जा त्या डीएनए ऍक्टिव्हेट होण्यासाठी आपल्याकडे वापरली गेली आहे. त्यांनी स्वतःची ऊर्जा स्वखुशीनं आपला डीएनए ऍक्टिव्हेट होण्यासाठी तेव्हा दिली होती, जेव्हा डीएनए तयार झाले किंवा तयार केले गेले शरीरामध्ये किंवा मानवाची निर्मिती केली गेली तेव्हा. तर या मानवाच्या डीएनए मध्ये या 12 सूत्रांमध्ये जे ज्ञान आहे ते या एंजल्सच्या म्हणजे आता हे प्रत्येक 12 कॉस्मिक एंटिटी आहेत, सुपर पॉवर्स आहेत, त्यांचे आयाम वेगळे वेगळे आहेत. आपण बघतो बऱ्याच जणांना जे मास्टर्स आहेत त्यांना चॅनेलिंग होतं, प्लेइडियन्सचं होतं, आर्किटोरियन सिरियन्सचं होतं. तर ते वेगळ्या आयामातले मास्टर्स आहेत, एंजल्स आहेत. तर हे आपल्या प्रत्येक डीएनए सोबत कनेक्ट आहेत. म्हणजे मी मगाशी म्हटलं की चॅनेलिंग होणं ही हा सहज गुण आहे. का आहे? कारण हे एंजल्स त्यांचीच ऊर्जा आपण वापरली आपला डीएनए ऍक्टिव्हेट होण्यासाठी, बरोबर? त्यामुळे ऑब्व्हियस आहे जेव्हा आपली आता मधल्या काळात डार्क एंटिटीज, डार्क अजेंडांमुळे आपण 10 डीएनएच्या सूत्रांचं ज्ञान जे आहे ते विसरलोय, विस्मरण झालंय त्याचं. 2च डीएनएचे स्टँड ऍक्टिव्हेट होते. पण जशी जशी आता धरणी मातेची ऊर्जा वाढते, आपली ऊर्जा वाढते, तसं तसं ते आपण 12 स्टँड ऍक्टिव्हेट करत चाललोय पुन्हा. तर जसे जसे ते ऍक्टिव्हेट होतील तसे तसे आपले हे सगळे सहज गुण जे होते आधीचे ते पुन्हा यायला लागले, आठवायला लागले, ऍक्टिव्ह व्हायला लागले. त्यामुळे त्यांचं चॅनेलिंग व्हायला लागलं. ज्यांना त्या सुपर पॉवर बरोबर कनेक्शन होतंय, त्यांची एनर्जी जाणवायला लागली, त्यांचा चेतनेचा स्तर वाढलाय, त्यांना चॅनेलिंग व्हायला लागलंय. त्यांच्या थ्रू या एंजल्स थ्रू त्यांच्या आयामामधलं ज्ञान आपल्याला या आयामामध्ये म्हणजे पृथ्वीवर 3rd डायमेन्शन मध्ये मिळायला लागले. तर अशा प्रकारे हे जे काही 12 आपले एंजल्स आहेत, कॉस्मिक पॉवर्स आहेत, सुपर पॉवर्स आहेत, त्याच्यासोबत आपले हे 12 स्टँड जे आहेत ते कनेक्टेड आहेत. म्हणजे 12 लोकांसोबत 12 सूत्र 12 शक्ती क्षेत्रापासून जॉमेट्रिक ग्रीड सोबत जोडले गेले आहेत. तर आपला जो डीएनए मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 2 स्टँड पासून 12 स्टँड्स पर्यंत सूत्रांपर्यंत डेव्हलप होतोय आणि शरीरात बदल पण होत आहेत, बऱ्याच जणांना जाणवत असतील. आता हल्ली आपल्याला सोलर फ्लेअर्स म्हणजे ते कारण आहे सोलर फ्लेअरचं, पण जाणवते उष्णता पण तेवढी जाणवते आणि प्लस जेव्हा आभाळ येतं किंवा पाऊस पडतो त्याच्यानंतर प्लेजंट क्लायमेट जे म्हणतो आपण, सुखदायक वातावरण जे आहे ते पण तेवढंच जाणवायला लागलंय आता. मग हे 5D मध्ये जेव्हा शिफ्टिंग होणार आहे आपलं किंवा पृथ्वी 5व्या आयामात जाणार आहे, तेव्हा तिथे म्हणजे हे ज्या सुपर पॉवर्स आहेत म्हणा किंवा जे हायर चेतनेला पोहोचलेले मास्टर्स आहेत, त्यांचे मेसेजेस असे येत आहेत आता की त्या 5व्या आयामामध्ये पोहोचल्यानंतर तिथे कुठल्याही शारीरिक लेवलचा आजार नसणार आहे, नोकरी करायची गरज नसणार आहे, खूप प्लेजंट क्लायमेट, सुखदायक वातावरण असणार आहे. ना खूप गरम होणार आहे, ना खूप थंडी वाजणार आहे, ना खूप पाऊस असणार आहे. एकदम प्लेजंट
क्लायमेट असणार आहे तिथं, अबंडन्स समृद्धी असणार आहे, सगळ्या प्रकारची समृद्धी, आर्थिक असेल, आरोग्याची असेल, सगळ्या दृष्टीने रिलेशन्सची असेल, सगळ्या बाजूची समृद्धी तिथं असणार आहे. तर हे सगळे बदल आहेत ते आपल्या एनर्जीमध्ये, चेतनेमध्ये जसे बदल होतील त्याप्रमाणे आपल्याला जाणवायला लागतात. तर अशा प्रकारे आपला 12 स्टँडचा DNA ॲक्टिव्हेट होत चाललाय, तसा तो 12 एंजल्स सोबत कनेक्ट होत जाणार आहे. त्यांचं ज्ञान, चॅनेलिंग, मेसेजेस आपल्याला पण कळणार आहेत. म्हणजे नॉर्मल माणसाला पण कळणार आहेत ते. तर अशा प्रकारे हे 12 लोकांचं पण आपल्या 12 DNA पर्यंतचं जे कनेक्शन आहे, ते मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या सॉरी ही इमेज दाखवायची राहिली. तर हे जी काही 12 लोक म्हटलं इथं नावं दिले, तर त्यातल्या काहींची चित्र इथं आहेत. म्हणजे कोणाकोणाला ध्यानात दिसलेही असतील, दिसत असतील, दिसतीलही भविष्यात. तर हे म्हणजे बऱ्याचदा आपण आता हे पहिलं चित्र बघितलं, जे कोई मिल गया पिक्चर बघितला असेल, त्याच्यात जादू होता, बरोबर? परग्रहावरनं आलेला. तर त्याचा जसं तो दिसत होता त्याप्रमाणे इथं हे चित्र आहे पहिल्या ह्याच्यात. तर हे म्हणजे वेगळ्या-वेगळ्या आयामातली लोकं आहेत किंवा सुपर पॉवर्स आहेत, ज्या आपल्यासोबत कनेक्टेड किंवा त्यांनी त्यांची ऊर्जा आपल्या डेव्हलपमेंटसाठी दिली आहे, वापरली आहे आपण. त्यामुळं त्यांचे पण मेसेजेस येणं, ते दिसणं ध्यानात वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात. सगळ्यांनाच होतील असं नाहीये किंवा झाल्याच पाहिजे असंही काही नाहीये. अ, बऱ्याचदा तुम्ही म्हणजे मॅडमनी पण सांगितलं असेल किंवा तुम्हीही ऐकलं असेल, बऱ्याच जणांना ध्यानात अनुभव येतात, येत नाहीत. येतात तर ठीक आहे, त्याच्यात अडकायचं नाहीये. येत नाहीत तर ते पण चांगलं आहे. कारण ज्यांना ऑलरेडी अनुभव येऊन गेलेत किंवा मागच्या म्हणजे आपण असंच या जन्मात ध्यानाला जोडलं गेलंय असं नाहीये. आपण खूप मागचे जन्म पण ध्यान केलंय थोडंफार काही आणि मग आत्ता पण आपण ध्यानात आलोय. तर त्या मागच्या जन्मांमध्ये जेव्हा काही ध्यान केलेलं असतं आपण, तेव्हा आपल्याला ते अनुभव, एक्सपिरियन्सची गरज होती जेव्हा-जेव्हा, तेव्हा-तेव्हा ते येऊन गेल्यात. आता आपल्याला त्याची गरज नाही. त्यामुळं बऱ्याच जणांना ते येतही नाही. जसं बुद्धांना अनुभवात म्हणजे ध्यानात कधी काही म्हणजे दिसलं नाहीये किंवा अनुभव आले नाहीत, तरी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. तसंच ते म्हणजे त्यांनी त्यांच्या आधीच्या जन्मांमध्ये खूप ध्यान केलं होतं. त्यांना त्या ध्यानाचे सगळे एक्सपिरियन्स येऊन गेले होते. त्यामुळे त्यांना त्या जन्मात अनुभवाची गरज नव्हती, त्यांच्या त्या सोलला. तसंच आत्ता पण ज्यांना नाही दिसत आहेत, अनुभव नाही येत आहे किंवा व्हिज्युअलाइज होत नाहीये काही, तर ते ठीक आहे, म्हणजे नॉर्मल आहे. असं काही नाही की बाबा मला दिसत नाही, त्यांना दिसते वगैरे, वगैरे. यामध्ये अडकायचं नाहीये. तर हे जसं 12 लोकांचं सांगितलं, तसं आता आपलं हे कनेक्शन जे आहे, ह्युमन बॉडी आणि स्पिरिच्युअल कनेक्शन जे आहे, तर इंटरनल जे चक्र आहेत 7 चक्र, एक्सटर्नल 5 चक्र आहेत. तर असे हे 12 चक्र झालं. त्याच्यानंतरनं तुम्ही म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर विहंगमच्या झालं असेलच कारण खूप बेसिक आहे. प्लेन्स आहेत किंवा 7 टाइप्स ऑफ प्लेन्स म्हणतात त्याला. जसं की भूलोक आहे, भुवरलोक आहे, स्वलोक आहे, त्याच्यानंतरनं बौद्धिक म्हणू शकतो किंवा याचे जर ज्ञानलोक आहे, तपोलोक आहे, सत्यलोक आहे, हे झालं असणार आहे. फक्त मी त्याचं DNA मधलं किंवा आपल्या शरीराशी कनेक्शन काय आहे ते मी सांगेन. तर जे पहिलं आहे भूलोक, तर हे जे 7 चक्र आहेत, तसे हे 7 प्लेन्स आहेत, लोक आहेत. जसं आता आपण हे एंजल्स बघितले. 12 एंजल्स कनेक्टेड होते. तसं ते 7 प्लेन्स पण आपल्या DNAला कनेक्ट असतात किंवा त्यामुळं आपल्या शरीरामध्ये काय-काय गोष्टी मिळाल्या, त्या सांगेन मी. तर पहिलं जे आहे ते भूलोक आहे. फिजिकल प्लेन म्हणतात त्याला. पहिलं प्लेन आहे ते. ज्याला अन्नमय कोश हे तुम्ही ऐकलं असेल. मराठी नाव ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल ते, की हे आहे अन्नमय कोश आणि हे मूलाधार चक्रासोबत कनेक्ट असतं. हे नॉन ऑर्गॅनिक मटेरियल वर्ल्डच्या रूपात असतं. म्हणजेच काय, की खनिज, क्रिस्टल्स जे म्हणतो, माती, सॉइल, स्टोन संबंधित असतं किंवा आपल्या शरीराला जे मिनरल्स लागतात आवश्यक असणारे, कॅल्शियम लागतात. त्यापासून म्हणजे कॅल्शियमपासून आपल्याला तर माहिती आहे हाडे, दात, आपली नखं बनतात. आयर्न म्हणजे लोह लागतं. आपल्या रक्तामध्ये लोहाचा अंश आहे माहिती आहे आपल्याला आयर्न. जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये महिलांना दिल्या जातात टॅबलेट्स, गोळ्या, जेव्हा आयर्न कमी पडतं तेव्हा. तर याची गरज आपल्या रक्तामध्ये असते, जे की शरीरात हिमोग्लोबिन आपण जे म्हणतो, चेक करतो हिमोग्लोबिन कमी आहे, जास्त आहे. ते ते कशावरनं ठरतं? तर आपल्या रक्तातल्या त्या लोहाच्या वरून ठरतं हिमोग्लोबिन कमी जास्त. तर ही जी खनिज, कॅल्शियम, आयर्न जे काही आहे,
ते या अन्नमय कोशाशी कनेक्टेड आहे. आयोडीन म्हणतो आपण किंवा सोडियम म्हणतो, सॉल्ट. थायरॉइडचा प्रॉब्लेम होतो जेव्हा आयोडीन कमी मिळतं तेव्हा. तर हे व्यवस्थित कार्य करण्यासाठी जे आहे ते या फिजिकल किंवा अन्नमय कोशातनं आपल्याला पुरवलं जातं, आपल्या शरीराला पुरवलं जातं आणि हे मूलाधार चक्रासोबत कनेक्ट आहे. बाकीच्या अवयवांना पण हे मिनरल्स, कॅल्शियम, आयर्न हे पोहोचवले जातात आणि आपल्या म्हणजे माणसाला जिवंत राहण्यासाठी किंवा शरीर जिवंत ठेवण्यासाठी याची खूप गरज असते. यालाच सर्व्हायकल एनर्जी पण म्हटलं जातं किंवा शक्ती पण म्हटलं जातं. तर हे फर्स्ट प्लेन जे आहे किंवा अन्नमय कोश आहे, तो अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे. त्याच्यानंतर सेकंड प्लेन जे आहे ते ॲस्ट्रल प्लेन म्हणतात, ज्याला भूवर लोक म्हटलं जातं किंवा प्राणमय कोश म्हटलं जातं आणि हे स्वादिष्टान चक्रासोबत कनेक्ट असतं. जसं की मगाशी खनिज, क्रिस्टल, आयर्न याच्यासोबत ते अन्नमय कोश होतं, तसं हे प्राणमय कोश आहे ते ऑर्गॅनिक मटेरियलच्या रूपामध्ये व्हिटॅमिन्स, प्लांट्स, नेचर किंवा स्पिरिट्स, जिवंत गोष्टी ज्या आहेत, पंचमहाभूत, बॅक्टेरिया, व्हायरस बरोबर याच्यासोबत म्हणजे याचं कनेक्शन आहे या प्राणमय कोशाशी. मग आपल्या शरीरात विटॅमिन्स आवश्यक असतात, जीवनसत्व बरोबर. आपण जे काही अन्न खातो त्याचं रूपांतर त्या जीवनसत्वांमध्ये होतं आणि ते आपल्याला म्हणजे एनर्जी पुरवतं बरोबर. जर विटॅमिन्स कमी पडले तर आपल्याला विकनेस येतो माहिती आपल्याला. तर आपण म्हणजे अशक्त होतो, त्यामुळे आपला कॉन्फिडन्स कमी होतो, आत्मविश्वास कमी होतो, त्यामुळे आपण शक्तिहीन झाल्यासारखं वाटतं आपल्याला. तर त्यामुळे या विटॅमिन्सची पण खूप आपल्याला गरज असते. तर या प्राणमय कोशामधून आपल्याला हे विटॅमिन्स पुरवले जातात. आपल्या शरीराची वाढ होते, विकास होतो, आपलं स्वास्थ्य व्यवस्थित राहतं. तर या सेकंड प्लेनमुळं किंवा प्राणमय कोशामुळं आपल्या आतमध्ये प्रेमाची शक्ती जी आहे ती प्राप्त होते, जी की स्वादिष्टान म्हणजे जरी ते स्वादिष्टान चक्राला कनेक्ट असलं, आपलं अनाहत चक्र प्रेमाशी जरी कनेक्ट असलं, तरी ज्या काही भावना म्हणा किंवा जे काही विटॅमिन्स वगैरे आहेत ते या दुसऱ्या म्हणजे सॉरी प्राणमय कोशामधून आपल्याला मिळतात किंवा पुनरुत्पत्तीचं कार्य जसं जननेंद्रियाशी कनेक्टेड आपलं हे स्वादिष्टान चक्र आहे, तसं उत्पत्ती तर तिथूनच होते आपल्याला माहिती आहे. तर त्याचं जे कार्य आहे ते आपल्या डीएनए मध्ये जे प्राप्त झालंय ते या प्राणमय कोशामुळे झालंय. त्याचं कनेक्शन स्वादिष्टान चक्राबरोबर आहे. तिसरं जे प्लेन आहे ते आहे मेंटल प्लेन किंवा स्वलोक म्हणू शकतो आपण, मनोमय कोश. आणि हे आपल्या मणिपूर चक्राला कनेक्ट असतं. चैतन्य शक्ती जी म्हणतो आपण, चेतना म्हणतो, कॉन्शियसनेस म्हणतो आणि बाकीचे म्हणजे आपला कॉन्शियसनेस म्हणा किंवा बाकीचे या धर्तीवर असलेले प्राणी, वनस्पती जे कोणी आहेत त्यांचा कॉन्शियसनेस या सगळ्या गोष्टी आहेत ते या मनोमय कोशाशी कनेक्ट आहेत. बघा, प्राण्यांसोबत पण आपलं कम्युनिकेशन होऊ शकतं, वनस्पतींसोबत आपलं कम्युनिकेशन होतं. ते कशामुळे होतं? या मनोमय कोशामुळे होतं. त्याच्या आधारे आपण त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकतो. तर ज्या भावना आहेत, इच्छा आहेत, उत्साहाची जी लक्षणं आहेत, ती या मनोमय कोशामुळे आहेत आणि आपल्या चैतन्य शक्तीद्वारे म्हणजे मनोमय कोशामध्ये किंवा मनोमय कोशामुळं चैतन्य शक्तीद्वारे प्रोटीन्स बरोबर आपल्या शरीराला प्रोटीन्स आवश्यक असतात. तर ते प्रोटीन्स बनतात आणि प्रोटीनच्या सहाय्याने आपण कार्बन आणि अणूंच्या सहाय्याने आपल्या या शरीराची निर्मिती झाली. बघितलं तर हे आपले जीन्स वगैरे जे आहेत, हे नथिंग बट प्रोटीनच आहेत. जे काही आपल्या शरीरात तयार झालेल्या गोष्टी आहेत, त्या अमायनो ॲसिड, व्हिटॅमिन, प्रोटीन या गोष्टींमुळे फॉस्फेट, म्हणजे पाण्याचा अंश या सगळ्या गोष्टींमुळे तयार झालेले आहेत. तर हे जे मनोमय कोश आहे, त्यामुळं आपल्या शरीरामध्ये प्रोटीन बनतं आणि प्रोटीन बनल्यामुळं आपल्याला शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले, विकासासाठी आवश्यक असलेले प्रोटीन मिळतं. प्रोटीनमुळं आपल्याला माहिती आहे पोषणता कमी होऊ शकते. त्यामुळे आवश्यक प्रोटीन शरीरामध्ये असणं आवश्यक आहे. मग आपण आहारामध्ये डाळी वगैरे खातो. प्रत्येक अन्नपदार्थातनं वेगळ्या-वेगळ्या प्रकारचं प्रोटीन मिळतं. सगळीकडनं सेमच प्रोटीन मिळत नाही आपल्याला. त्यामुळं व्हरायटी ऑफ फूड तयार झालंय. बरोबर? तर ते प्रोटीन या मनोमय कोशामधनं तयार होतं आणि आपल्या शरीराची रचना आणि पोषण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी किंवा डीएनएचं कोडिंग मी दाखवलं पहिल्या दिवशी तुम्हाला फोटोमध्ये, की कोडॉन जे आहे ATGC ते सिक्वेन्स आपल्याला दिसली बरोबर. तर ते जे कोडिंग आहे ते या मनोमय कोशामधनं तयार होतं, डीएनएचं कोडिंग आणि त्याला इव्हन संकल्पशक्ती, त्याला संकल्पशक्ती म्हणू शकतो. कोडिंग तयार होणं म्हणजे काय होतं? संकल्प करण्याची शक्ती त्या डीएनए मध्ये प्राप्त होते जेव्हा कोडिंग तयार होतं तेव्हा. आणि इथेच इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्याची जी लक्षणं आहेत ती या तिसऱ्या प्लेनमध्ये मनोमय कोशामध्ये होतात आणि या प्लेनमधून आपल्याला या थर्ड प्लेन मनोमय कोशामधून आपल्याला आवश्यक असणारे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते शरीराला मिळत असतात.
त्याच्यानंतरचं चौथं प्लेन जे आहे इंटलेक्च्युअल प्लेन, बौद्धिक प्लेन म्हणू शकतो, विज्ञानमय कोश म्हणू शकतो. आणि तो आपल्या अनाहत चक्रासोबत कनेक्ट असतो. हे स्पिरिट वर्ल्ड जे आहे, तर ते चौथ्या प्लेनमुळं आपल्याला ऐकण्याची क्षमता, स्वाद, स्पर्श, भावना, ज्ञानेंद्रियांसंबंधीचं जे ज्ञान आहे ते या बौद्धिक प्लेनमुळं किंवा इंटलेक्च्युअल प्लेनमुळं होतं. आणि अणूद्वारे, रेणू आपण ऐकले बरोबर, त्या अणूंद्वारे डीएनए मध्ये फिलिंग्सच्या कोडिंगच्या रूपात, म्हणजे त्या आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या कोडिंगच्या रूपात प्राप्त होतात. सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल कनेक्शन, म्हणजे हे फिलिंग्स किंवा भावना आहेत त्या स्पिरिच्युअल लेवलला आहेत, पण सायंटिफिक लेवलला त्याला काय म्हटलंय, कोडिंग म्हटलं. म्हणजे जे कोडिंग दाखवलं होतं तुम्हाला फोटोमध्ये सिक्वेन्सचे, ते सायंटिफिक रूपात आहे. तर त्या अणूद्वारे डीएनए मध्ये जे फिलिंग्स आहेत ते त्या कोडिंगच्या रूपात आहेत. त्याच्यानंतरचं पाचवं जे प्लेन आहे ते स्पिरिच्युअल प्लेन आहे किंवा ज्ञानलोक किंवा आनंदमय कोश म्हणतात त्याला. तर हा आनंदमय कोश जो आहे तो आपल्या विशुद्धी चक्रासोबत कनेक्टेड असतो. आणि फिफ्थ प्लेन मध्ये असेंडेड मास्टर, एनलाइटन बीइंग किंवा एंजल, स्पिरिच्युअल गाईड हे असतात. फॉर एक्झाम्पल आपण जे देव मानतो, बुद्ध असतील, येशू, कृष्ण, राम, शंकर, गणपती वगैरे, हे या आनंदमय कोशातले आहेत. आणि आपल्याला लिपिड, फॅटी ऍसिड, नॅचरल ऑइल, ज्यांनी कोणी सायन्स शिकलं असेल त्यांना ही नावं ऐकून माहिती असतील. आपल्या ज्या पेशी असतात त्या पेशींना कवच असतं किंवा आवरण असतं. ते कशापासून बनतं? लिपिड पासून बनतं. फॅटी ऍसिड्स, आपला मेंदू जो आहे, मेंदूमध्ये सगळ्यात जास्त चरबी ज्याला म्हणतो फॅटी ऍसिड्स, फॅट जे काही आहे त्याच्यापासून बनलाय. लिपिड्स, तर प्रत्येक सेलचं आवरण बनण्यासाठी हे लिपिड आणि फॅटी ऍसिड्स आवश्यक असतात. तर ते जे आहे ते या पाचव्या प्लेन मध्ये म्हणजे आनंदमय कोशामधून मिळतात. आणि या सर्वांचा उपयोग आपल्या म्हणजे चरबी आपल्याला जसं कोलेस्ट्रॉल वगैरे आपण म्हणतो, फॅट्स वगैरे, ते सगळ्याच गोष्टी लिमिटमध्ये असतात तेव्हा त्या योग्य असतात, अधिक फायदा देतात. आणि त्या जेव्हा लिमिटच्या बाहेर जातात तेव्हा त्या आपल्याला त्याचे साईड इफेक्ट दिसतात. तर ही चरबी जे निर्माण होण्याचं कार्य आहे, फॅट आणि हे कोलेस्ट्रॉल वगैरे, ते या पाचव्या प्लेन मध्ये आनंदमय कोशामध्ये होतं. आणि याच्या म्हणजे पाचव्या प्लेन मधल्या आहारामुळे डीएनए मध्ये आपल्याला स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक जे बॅलन्सचं कोडिंग आहे ते विकसित होतं. म्हणजे शारीरिक आणि आध्यात्मिक बॅलन्स होण्याची जी क्षमता आहे या पाचव्या प्लेनमुळे होते आपल्याला. पुढचं जे आहे सहावं प्लेन, ज्याला म्हटलं जातं डिवाइन प्लेन, तपोलोक किंवा विश्वमय कोश. तर हे जे आहे ते आपल्या आज्ञाचक्रासोबत कनेक्ट आहे. यामधून आपल्याला विश्वाला आवश्यक असणारा जे काही न्याय, नियम म्हणतो ना, रूल्स, रेग्युलेशन्स, जे की काल की परवा आपल्या सेशनमध्ये झालं की अपमानाची भावना बरोबर येते, तर ते अपमान वाटून घ्यायची गरज नाही आहे. नियम फॉलो केले तर आपली प्रगती होणार आहे. तर हे जे नियमाचं कनेक्शन आहे, रूल्स रेग्युलेशन जे आहेत ते या सहाव्या प्लेन सोबत, तपोलोकासोबत किंवा विश्वमय कोशाशी कनेक्टेड किंवा रिलेटेड आहे. तर हे नियम पण आवश्यक आहेत. न्याय, निवाडा वगैरे या गोष्टी आहेत ते या विश्वमय कोशा आज्ञाचक्राशी कनेक्टेड येतात. आणि कारण किंवा सिद्धांत जे म्हणतो, वेळेचा सिद्धांत, चुंबकीय मॅग्नेटिक सिद्धांत, आकर्षणाचा नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम, प्रकाशाचा नियम, जे काय आहे ते इथून आपल्याला त्याचं नॉलेज जे काही कनेक्ट झालंय ते या सहाव्या प्लेनमुळे झालंय, विश्वमय कोशामुळे झालंय. आणि या प्लेनमुळे आपल्या शरीरामध्ये न्यूक्लिक ऍसिड तयार होतं. न्यूक्लिक ऍसिड ज्याच्यामुळे आपला डीएनए बनतोय. जसं म्हटलं की आपल्या शरीराच्या पोषणासाठी विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स लागतात, तसं आपला डीएनए बनण्यासाठी न्यूक्लिक ऍसिड लागतं. जे काही आपण बघितले म्हणजे पहिल्या दिवशी की ATGC, थायमिन, ऍडिनाइन, हे जे काही नावं आहेत ती म्हणजे अमायनो ऍसिडची नाव आहे किंवा न्यूक्लिक ऍसिडची नाव आहे. तर त्या डीएनए ची निर्मिती जी आहे ती त्या न्यूक्लिक ऍसिड पासून होते. आणि ते न्यूक्लिक ऍसिड जे आहे ते आपल्याला विश्वमय कोशाला कनेक्ट झाल्यानंतर किंवा सहाव्या प्लेन मध्ये मिळतात. त्याच्यानंतरचं जे आहे शेवटचं ते म्हणजे सातवं प्लेन, ज्याला मोनाडिक प्लेन म्हणतात, निर्वाणमय कोश म्हटलं जातं किंवा सत्यलोकासोबत कनेक्ट असतं. आणि हे जे आहे ते आपल्या सहस्त्रार स्थितीसोबत कनेक्ट आहे. याला सृष्टीकर्ता म्हटलं जातं. आणि स्वच्छ पांढऱ्या रंगाचा प्रकाश आणि शक्ती जी मिळते ते या सातव्या प्लेनमुळं. आणि सातव्या प्लेनमुळं आपल्याला शरीरात एटीपी तयार होतो. एटीपी म्हणजे काय आहे? ॲडिनॉइन ट्रायफॉस्फेट, म्हणजेच विश्वशक्ती. हे सर्व प्राण्यांमध्ये पण असतं, वनस्पतीमध्ये पण असतं, आपल्यामध्ये पण असतं. मी तुम्हाला सेल दाखवल्या
बरोबर. वनस्पती सेल दाखवली, प्राणी सेल दाखवली, ह्युमन सेल दाखवली. त्या सगळ्यामध्ये तुम्हाला जे काही पार्ट होते, जसं की मायटोकॉन्ड्रिया म्हटलं, न्यूक्लियस म्हटलं, हे सगळ्यामध्ये आहे, सगळ्या सेल्समध्ये आहे. तसंच एटीपी जनरेशन म्हणजे ॲडिनोइन ट्रायफॉस्फेट. एटीपी तयार होतं म्हणजे काय, आपण जे काही खातो किंवा इव्हन आपण मी म्हटलं की ब्रिदेरियन पण आहेत बरेच लोक पृथ्वीवर आता, म्हणजे श्वासावर जगतात किंवा बरेच जण लिक्विड डाएट करतात, म्हणजे फक्त पाण्यावर राहतात किंवा ज्यूसवर राहतात. तर त्यांना कुठनं मिळतात हे सगळे मिनरल्स आणि विटामिन्स आणि या सगळ्या गोष्टी, किंवा त्यांना कुठून ऊर्जा मिळते? एटीपी म्हणजे काय आहे? त्याचं सायंटिफिक नाव एडिनोइन ट्रायफॉस्फेट आहे, पण एटीपी मुळे आपल्याला ऊर्जा मिळते, जी की मायटोकॉन्ड्रियामध्ये साठवली जाते. तर एटीपी पण आपण एका पिक्चर मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, तिथे एटीपी लिहिलेलं होतं, बरोबर. तर हे प्रत्येक सेलमध्ये एटीपी असतो, प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, माणसाच्या सगळ्या सेलमध्ये असतो, ज्याच्यामुळे ऊर्जेची निर्मिती होते आणि मग ती ऊर्जा मायटोकॉन्ड्रियामध्ये साठवली जाते आणि त्या ऊर्जेचा उपयोग करून डीएनए ची प्रगती होणं किंवा ज्ञान घेणं, देणं, साठवणं किंवा ज्या काही गोष्टी शरीराच्या पोषणासाठी, विकासासाठी आवश्यक असतात, त्या या एटीपीच्या ऊर्जेमुळे किंवा ही ऊर्जा असल्यामुळे होतात. बघा, प्रत्येक गोष्ट जेव्हा आपल्यात ताकद असते तेव्हाच आपण करू शकतो. विकनेस असतो तेव्हा आपण काम नाही करू शकत. एक्झॅक्टली त्या डीएनएला, सेल्सना, शरीरातल्या पेशींना त्यांच्याकडे जेव्हा ताकद असेल, ऊर्जा असेल, तेव्हाच ते त्यांचं काम व्यवस्थित करू शकणार आहेत. तर ही ऊर्जा तयार होण्यासाठी या एटीपीची आवश्यकता असते. ते एटीपीमुळे ती ऊर्जा तयार होते आणि ती आपल्या 7व्या कोशातून म्हणजे निर्वाणमय कोशामधून आपल्याला मिळते. तर ही सगळीकडे असतं किंवा मॅनिफेस्टेशन जे म्हणतो ते जेव्हा होतं किंवा त्याचं कनेक्शन या 7व्या प्लेन बरोबर आहे, 7व्या निर्वाणमय कोशामध्ये बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे 7 कोश पण जे आहेत ते आपल्या डीएनएला किंवा आपल्या शरीराशी कनेक्ट आहेत. प्रत्येक कोशामधून आपल्याला काय काय मिळतं शरीराला सायंटिफिक लेव्हलला ते आपण बघितलं. तर याप्रमाणे आपल्याला श्लोक तर माहित आहे, या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. बरोबर. ही जी काही सर्व जीवांमध्ये संचार करणारी शक्ती आहे, तिचं आपल्या परमाणु स्थितीत न्यूक्लियस मध्ये एटीपी नावाची जी शक्ती आहे त्याच्याप्रमाणे ती त्याद्वारे आपल्याला ती मिळते. तर हे श्लोक जो आहे तो या शक्तीच्या रूपाचा श्लोक, शक्तीला प्रकट करणारा हा श्लोक आहे. तर आपल्या ज्या डीएनए मध्ये ही शक्ती आहे ती एटीपी मुळे येते. कुंडलिनी शक्ती म्हणतो आपण, जी कुंडलिनीच्या शक्तीच्या रूपाने आपल्याला अनंत चैतन्य प्राप्त करून देते. यालाच आपण आदिशक्ती पण म्हणतो. तर या 7व्या प्लेन मध्ये म्हणजे आपल्या त्या चैतन्यामुळे, त्या ज्ञानामुळे आपल्याला हे कुंडलिनी शक्तीची जाणीव होते आणि माणसाच्या डीएनएचा किंवा प्राण्यांच्याही डीएनएचा विकास होण्यासाठी त्याची गरज असते. म्हणूनच या इम्पॉर्टंट डीएनएच्या डेव्हलपमेंटसाठी शाकाहार गरजेचा आहे. बघा, इथं पुन्हा आहाराचं कनेक्शन कसं आहे डीएनए म्हणजे अध्यात्म आणि सायंटिफिकली, की 7व्या आयामापर्यंत किंवा 7व्या सहस्त्रार स्थितीपर्यंत पोहोचायचं असेल तर आहारही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे शाकाहाराला महत्व आहे. असं आपल्या उन्नत शक्तींना पण शाकाहार आवश्यक, म्हणजे त्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी शाकाहारच मदत करतो. आणि आपल्याला आवश्यक असणारं जे काही शारीरिक आवश्यक असणारे जीवशक्ती आहे, जी निसर्गातून पण मिळते. जसं आपण ध्यान केल्यानंतर पण आपल्याला फ्रेश वाटतं, ऊर्जा मिळते. हे जे काही आहे ते आपल्या उन्नत चैतन्य शक्तीमुळे मिळतं, ते आपण ग्रहण करू शकतो आणि पुन्हा चैतन्य स्वरूप बनायची कपॅसिटी, क्षमता आपल्यामध्ये आहे. म्हणून पत्री सरांनी पण शाकाहार जगत का सांगितलं? कारण त्यांना या सगळ्या गोष्टींचं नॉलेज होतं, माहिती होतं, त्यांना माहिती आहे पण. म्हणून त्यांनी शाकाहारावर जास्ती फोकस केला आणि शाकाहाराचं महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही बरेच मास्टर्स करत आहेत की शाकाहारी का व्हायचंय. बघा, त्याचा फायदा आपल्या डीएनएला सुद्धा आहे किंवा डीएनएची उन्नती होण्यासाठी सुद्धा आहे. तर अशा प्रकारे ही 7 इंटरनल कनेक्शन, 7 स्पिरिच्युअल चक्र आणि 5 एक्सटर्नल कनेक्शन, ऑरिक चक्र आपल्या डीएनएला कनेक्टेड आहेत. तर हे जे 7 शक्ती स्तर म्हटलं, प्लेन म्हटलं, आता आपण बघितलं अन्नमय कोश, प्राणमय कोश, हे सगळे आपल्या डीएनए म्हणजे न्यूक्लियस, डीएनए कोडॉन, मेसेजेस वगैरे येण्यासाठी काम म्हणजे मदत करतात. कोडॉन मधून सृष्टीचा संदेश आपल्याला मिळवण्यासाठी मदत करतात. जसं पहिल्या स्लाइडमध्ये मी दाखवलं होतं की एलईएफ म्हणजे लिम्फॉइड एन्हान्सर फॅक्टर जो म्हणतात, तर त्या फॅक्टरद्वारे आपले जेनेटिक
म्हणजे जे काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे ती तिथं असते. जसं कॉम्प्युटरला हार्ड ड्राईव्ह असतो ना, ड्राईव्ह ज्याच्यात माहिती साठवण्यासाठीचं एक डिस्क असते, हार्ड ड्राईव्ह. तसं आपला जेनेटिक हार्ड ड्राईव्ह म्हणजे ते लिम्फॉइड एन्हान्सर फॅक्टर आहे. आणि एक्सटर्नली जे काही कनेक्शन आहेत 5 भौतिक किंवा ऑरिक चक्रा जे आहेत, आभामंडळ मोजायचे वगैरे, तर ते अणू, परमाणू किंवा लाईट त्याच्यात पण LEF जे आहे, लाईट एन्कोडेड फिलामेंट्सच्या रूपात तो डेटा आहे, तो अंकामध्ये असतो. जसं की कॉम्प्युटरची बायनरी मेमरी जी 0 आणि 1 असते, तशी आपली DNAची बायनरी मेमरी म्हणू शकता, जी ATGCच्या रूपामध्ये साठवली जाते. तर अशा प्रकारे या 7 चक्रांचं, स्पिरिच्युअल चक्रांचं, 5 ऑरिक चक्रांचं आपल्या 12 DNA स्ट्रँड सोबत कनेक्शन आहे. तसंच त्या 7 चक्रांचं आपल्या 7 या प्लेन्स सोबत अन्नमय कोश, प्राणमय कोश, 7 स्पिरिच्युअल बॉडीज जे म्हणतो आपण, हे सगळं एकमेकांशी सगळं कनेक्टेड आहे. तर आता या DNA मध्ये खाली तुम्ही या स्लाइडमध्ये वाचत असाल की फ्रॉम वेअर वी गेट दी मेसेजेस इन आवर DNA, म्हणजे कुठून येतात हे मेसेजेस वगैरे किंवा हे ज्ञान कुठून आलंय आपल्या DNA मध्ये. तर पहिल्यांदा सांगितलं की अँसेस्टर आणि पॅरेंट्स जीनमधनं, आणि दुसरं आहे ते एंजल्स अँड सोलमधनं. तर पहिलं म्हणजे वंश परंपरेनुसार आपल्या आई वडिलांकडून, पूर्वजांकडून, आणि दुसरं जे आहे ते उन्नत लोकांमधून, आत्म्याकडून. तर वंश परंपरेमध्ये म्हणजे काय, भौतिक शरीर जे आहे आई वडिलांपासून मिळालं आपल्याला, बरोबर. त्याच्यानंतर वंशापासून म्हणजे पहिला जो बीज कण म्हटलं जातं, ज्याला प्रीमॉर्डियल सेल आहे, पुढे येते इथे दाखवलंय फोटो, प्रीमॉर्डियल सेल म्हणजे पहिली सेल आपण निर्माण होण्यासाठी आईच्या गर्भामध्ये जी पहिली सेल तयार होते, पेशी तयार होते, तिला प्रीमॉर्डियल सेल म्हणतात. मेडिकल फील्डमध्ये पण या प्रीमॉर्डियल सेलला खूप जास्ती महत्व आहे, जे की अजूनही शास्त्रज्ञ शोधू शकले नाही आहेत काय होतं एक्झॅक्टली. ते ओव्ह्युलेशन म्हणजे महिलांना जी मासिक पाळी येते त्याच्या थ्रू म्हणजे पुनरुत्पत्ती होते, बरोबर. तर ते ओव्ह्युलेशन सायकल जी आहे ती या पूर्ण प्रीमॉर्डियल सेल बनण्यासाठीच्या स्टेजेसमध्ये उपयोगाला येते. तर या इथं स्टेजेस दाखवल्यात प्रीमॉर्डियल सेल बनण्यासाठीच्या. पहिल्या स्टेज पासून 9व्या स्टेज पर्यंत इथं प्रीमॉर्डियल सेलच्या स्टेजेस दाखवलेत. तर या प्रीमॉर्डियल सेलद्वारे किंवा पेशीद्वारे सर्व आपल्या वंश परंपरेचं जे ज्ञान आहे ते आपल्या DNA मध्ये दिलेलं आहे. म्हणजेच त्यात आपल्याला मागच्या सर्व जन्मांचं आपलं कर्म जे म्हणतो, पूर्वजांचं कर्म, भावना, व्यवहार, त्यांची मानसिकता, त्यांचा राग असेल, मूर्खपणा असेल, जे काही चांगलं, वाईट, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सगळं, अंधश्रद्धा असतील, शक्ती असतील त्यांच्याकडे, सिद्धी असतील, जे काही असेल, ते या प्रीमॉर्डियल सेलद्वारे, पेशीद्वारे DNA मधून आपण ते सगळं घेऊन आलोय. का घेऊन आलोय हे सगळं? म्हणजे ठीक आहे, आता हे सगळं ज्ञान आपल्याला मिळालं, पण हे सगळं घेऊन का आलोय आपण? तर ते द्वंद्वत्व, ड्युअलिटी जी काही आहे, आपण आता आहे ज्या ड्युअलिटीमध्ये, द्वंद्वत्वामध्ये, त्याबद्दल शिकण्यासाठी. जसं सांगितलं, पृथ्वी हे प्रयोगशाळा आहे, शिकण्याची शाळा आहे. बाकीच्या कुठल्याही ग्रहावर म्हणा किंवा आयामांमध्ये जेवढं शिकायला नाही मिळत किंवा तिथे नाही आहे ही सोय शिकण्याची, ती जी फक्त पृथ्वीवर आहे. आपल्या आत्म्याची उन्नती करायचं असेल, बघा आपण आपली प्रगती कधी होते, जसं आपण ऍडव्हान्स शिकत जातो तेव्हा होते. तर हे शिकण्याची जी काही क्षमता म्हणा किंवा सिस्टीम जी आहे ती फक्त पृथ्वीवर आहे. तर ते शिकण्यासाठी, ते द्वंद्वत्व शिकण्यासाठी म्हणा किंवा आत्म्याची उन्नती करण्यासाठी जे शिकणं आवश्यक आहे, ते शिकण्यासाठी आपण हे सगळं ज्ञान आहे या प्रीमॉर्डियल पेशीमधनं घेऊन आलोय. मग ते आपल्या मागच्या जन्मांचं आहे, ते आपल्या पूर्वजांचं आहे, आपल्या अँसेस्टर म्हणजे एंजल, स्पिरिट गाईड, जे काही आहे आपल्याशी कनेक्टेड जेवढ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचं ज्ञान त्या DNA मध्ये. म्हणजे आता DNA सुरुवात कुठून, DNA कुठं असतो आपण बघितला, सेलमध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम असतो, क्रोमोझोमच्या आतमध्ये DNA असतो. हे एका सेलचं झालं. अशा आपल्या शरीरात कितीतरी ट्रिलियन सेल्स आहेत, बरोबर. 1000 ट्रिलियन सेल्स आहेत, 1000 ते 10,000. तर त्या ट्रिलियन सेलमध्ये, प्रत्येक सेलमध्ये हा DNA आहे. त्या प्रत्येक DNA मध्ये नॉलेज आहे. मग ह्या सेल्स, एवढ्या ट्रिलियन सेल्स बनल्या कशा? जसं काल म्हटलं की खूप सूक्ष्म लेवलला आपल्या शरीरामध्ये काम चालू असतं. सेकंदाला लाखो, हजारो, करोडो सेल्स मरत असतात, जगत असतात.
म्हणजे साधी गोष्ट, आता सेल मरतात म्हणजे काय होतं, आपण अंघोळ वगैरे करताना आपल्या स्किनवरची मेलेली त्वचा जी म्हणतो ना, ती निघते बरोबर, ज्याला मळ म्हणतो आपण. ती स्किनवरची त्वचा निघते म्हणजे काय होतं, त्या त्वचेतनं त्या सेल्सच मेलेल्या असतात, त्या निघत असतात आणि नवीन तयार होत असतात, बरोबर. तर अशा प्रकारे त्या सेल्स म्हणजे एका सेलच्या 2 सेल म्हणजे एका पेशीपासून 2, 2 पेशींपासून 4, 4च्या 8 अशा मल्टिप्लाय होत असतात. जसं ऐकलं असेल कॅन्सर बद्दल, की कॅन्सर खूप फास्ट स्प्रेड होतो, ग्रो होतो. कसा होतो? एका सेलपासून 2. व्हिडिओ पण बघितले असतील कदाचित तुम्ही त्याचे. तर सेम त्याच पद्धतीनं या सेल्स ज्या पेशी आहेत त्या आपल्या शरीरामध्ये सेकंदाला लाखो करोडो सेल निर्माण होत असतात आपल्या शरीरामध्ये. कुठलाही आवाज न करता, कुठलाही आपल्याला त्रास न देता सूक्ष्म लेव्हलला. जेव्हा आपली कॉन्शियसनेस, आपली चेतना स्तर तेवढ्या लेव्हलला जाईल तेव्हा जाणवायला लागतं. बऱ्याच जणांना म्हणजे मला मध्यंतरी असं जाणवायचं, की ध्यान करत असताना आपला ब्लड फ्लो किंवा रक्तप्रवाह आहे ना, तो होताना जाणवत होता. म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमधनं रक्तप्रवाह. ॲक्चुअली हे सगळं काम जे आहे शरीरातलं खूप सूक्ष्म लेव्हलला आहे. कळण्याच्या पलीकडचं आहे. कळतच नाही एवढ्या सूक्ष्म लेव्हलला होतं ते. पण जेव्हा आपल्या चेतनेचा स्तर तेवढ्या लेव्हलला जातो, कॉन्शियसनेस वाढतो ना, तेव्हा ते जाणवायला लागतं. तर ते जाणवायचं रक्तप्रवाह होताना, की माझ्या बोटापासून वरती-वरती ते चाललंय किंवा पायांपर्यंत माझं रक्त फ्लो होतंय. तो फ्लो जाणवायचा. जसं पाईपमधनं पाणी जाताना आपल्याला जाणवतं ना हातात पाईप धरल्यावर. एक्झॅक्टली तसं ते फील होणं. तर आपली कॉन्शियसनेस जेव्हा वाढतो, कॉन्शियसनेस कसा वाढतो? आता आपली ऊर्जा तेवढी वाढेल, तेव्हा कॉन्शियसनेस वाढतो. ज्ञान आपल्याकडे जेवढं जास्त येईल, डीएनएमध्ये साठवलं जाईल, त्याप्रमाणे ते कॉन्शियसनेस वाढायला लागतं. तर त्याप्रमाणे ते जे ज्ञान, ऊर्जा जशी-जशी वाढत जाईल, तसा आपला कॉन्शियसनेस वाढतो, चेतनेचा स्तर वाढतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट व्हायला लागतात. वननेसमध्ये येतो आपण. लॉ ऑफ वन, राचं जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन आता मिळते. तो रा का कनेक्ट झाला? सगळ्यांना का नाही कनेक्ट होत? त्याच लोकांना फक्त का झाला? त्यांच्या थ्रूच का मेसेज मिळायला लागले? कारण त्यांच्या चेतनेचा स्तर तेवढ्या लेव्हलपर्यंत वाढला होता. किंवा बघा आपण म्हणतो देव प्रत्यक्षात समोर आला आणि आपल्याला विचारलं काय पाहिजे, तर आपण पटकन सांगू शकणार नाहीये बरेच जण यातले. बरेच जण सांगूही शकतील कारण त्यांच्या चेतनेचा स्तर तेवढ्या लेव्हलला गेलाय. तेवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये आली. तर ते राचं नॉलेज घेण्यासाठी किंवा त्यांना प्रश्न विचारण्याची पण कपॅसिटी असली पाहिजे ना, त्या राच्या लेव्हलचे प्रश्न विचारता यायला पाहिजेत ना आपल्याला. तरच आपण त्याला कनेक्ट होऊ शकतो किंवा त्या राकडनं मिळणाऱ्या प्रश्नांची उत्तरं पण सगळ्यांच्या मार्फत नाही येऊ शकत. ज्याच्याकडे तेवढ्या ऊर्जेचा स्तर आहे, चेतनेचा स्तर आहे त्यांच्याकडनंच मिळणार आहे. तर मग हे सगळं आलं कुठून किंवा कसं येणार किंवा वाढवायचं कसं? हे आपण सायंटिफिकली आणि आध्यात्मिक दोन्हीच्या कनेक्शननी बघतोय आता. तर हे जे काही प्रिमॉर्डियल सेलमधनं, डीएनएमधनं आपण सगळं ज्ञान घेऊन आलोय, तर ही फक्त एक सेल होती आईच्या गर्भात. ही एक प्रिमॉर्डियल सेल तयार झाली आणि हा पहिला स्रोत किंवा अ, मार्ग पहिल्या सेल ही पहिली सेल आहे ज्याच्यात हा डीएनए होता आणि त्या एका सेलपासून मल्टिपल सेल पेशी तयार झाल्या आणि एका सेलमध्ये जसा डीएनए असतो तसं तसं सगळ्या सेलमध्ये तो डीएनए आला आणि हे ज्ञान जे आहे ते विभागलं गेलं किंवा वाढत गेलं. म्हणजे डीएनए जसे पेशी वाढल्या तसे डीएनए त्याच्यामध्ये आले. तसं आपण जे काही ज्ञान ग्रहण करतो, नवीन घेतो, जुनं आपल्याला आठवतं. जसं म्हटलं डीएनए जसे-जसे 12 ॲक्टिव्हेट होतात, तसं आपलं आधीचंच जे सहज गुण होते ते आपल्याला ॲक्टिव्हेट व्हायला लागले. तर हे ऑलरेडी जे होते ते आपल्याला यायला लागले. प्लस आपण ॲडिशनल अजून शिकतोय ना पृथ्वीवर येऊन, ते पण आपल्या पेशींमध्ये अ, स्टोअर व्हायला लागलंय ज्ञान. तर म्हणजे तो डीएनए हे प्रिमॉर्डियल सेलमुळं सुरुवात झाली त्याची, की आपलं मागचं पुढचं जे काही आहे कॉम्बिनेशन म्हणा किंवा ज्ञान म्हणा, ऊर्जा म्हणा, त्याच्याशी कनेक्ट होण्याचं माध्यम जे आलं ते या प्रिमॉर्डियल सेलमधून आलं. पहिली सेल आईच्या गर्भामध्ये ही प्रिमॉर्डियल तयार झाली आणि आपण ते आपला देह बनायला चालू झाला. शरीर बनायला चालू झालं आणि मग आपण 9 महिने 9 दिवस शरीराचे सगळे अवयव बेसिक जेवढे आवश्यक आहेत पृथ्वीवर येण्यासाठी ते त्या आईच्या गर्भामध्ये तयार झाले. पण त्याचं जे मूळ आहे ती ही बीजकण म्हणजे प्रिमॉर्डियल सेल आहे. खूप खूप महत्वाची सेल आहे ही, की आपल्या मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्रामध्ये असते. म्हणजे सुरुवात तिथून होते. तर ही जी ब्रह्मांडातली पवित्र जॉमेट्रिक स्थिती याला मानलं जातं. आणि या स्ट्रक्चरमध्येच आपलं युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे ब्रह्मांडाच्या विकासाचं जे काही रहस्य आहे, कितीतरी जन्मांचं पृथ्वीवर राहून मिळवलेलं असेल किंवा आपला हा पहिला जन्म नाहीये पृथ्वीवरचा बरोबर. अनेक जन्म झालेत आपले.
तर या पृथ्वीवर राहून जितकं काही ज्ञान मिळवलंय, अनुभव मिळवलाय, त्या सगळ्याचा सार, त्याचं सगळ्याचं ज्ञान या प्रीमॉडियल सेलमध्ये आहे. या प्रीमॉडियल सेलचा उपयोग काय आहे, तर आपला इंटेलिजन्स स्टार हाऊस ऑफ QI म्हणजे क्वांटम इंटेलिजन्स, शक्ती, प्राण, शक्ती किंवा भौतिक शरीराला ज्ञान देऊन त्याद्वारे काम करून घेणं. बघा हल्ली क्वांटम हा शब्द आपण खूप ऐकतो, बरोबर? क्वांटम फिजिक्स, ह्या सगळ्या गोष्टी, हे आश्चर्य कशामुळे व्हायला लागलेत? या क्वांटम फील्डमुळे. तर हे जे क्वांटम इंटेलिजन्स जो आहे तो या प्रीमॉडियल सेल मधून आपल्याला मिळालाय. त्यातल्या प्राणशक्तीमुळं, त्यातल्या शक्तीमुळं आपल्या या भौतिक शरीराला ज्ञान देऊन त्याद्वारे कार्य करून घेतलं जाते. आणि ही जी प्रीमॉडियल सेल किंवा पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड जे काही आहे, तर ही पिनियल ग्लँड आणि प्रीमॉडियल सेल एकत्र येऊन आपल्या ज्ञानाद्वारे ह्या डीएनएच्या स्ट्रक्चरचा विकास आणि विस्तार होत आहे. आणि पिनियल ग्लँड विश्वशक्ती ग्रहण करून आज्ञाचक्रात असलेलं पिनियल ग्लँड जे आहे ते विश्वशक्ती ग्रहण करून त्याचा एक व्हायब्रेशनचा, कंपनाचा मार्ग तयार करतो आणि त्यालाच आपण सुषुम्ना नाडी म्हणतो. बघा खूप कनेक्शन्स आहेत. जसं जसं तुम्ही ऐकाल, म्हणजे आता कदाचित तुम्हाला एकदा ऐकून कळणार नाही, तुम्ही परत युट्यूबवर जाऊन ऐका हे. तर हे पिनियल ग्लँड जे आज्ञाचक्रात असतं आपल्या, त्या पिनियल ग्लँड विश्वशक्ती ग्रहण करून, म्हणजे ही ब्रह्मांडातली जी काही शक्ती आहे ती ग्रहण करून पिनियल ग्लँड जे आहे त्याचं एक व्हायब्रेशन किंवा ते कंपनाचा जो मार्ग आहे तो तयार करतं आणि त्यालाच सुषुम्ना नाडी म्हणतात. बघा आपली ही 7 चक्र आहेत ती अशी कनेक्ट होत आहेत. जिथं जिथं ती अशी क्रॉस होत आहेत तिथं हे चक्राच्या ऊर्जेचं स्थान आहे. मूलाधार म्हणजे अ, कुंडलिनी शक्ती जी म्हणतो आपण, बरोबर? ती खाली वेटोळे घालून बसलेली असते. ती जेव्हा ऍक्टिव्हेट व्हायला लागते तेव्हा ती पहिलं जिथं क्रॉस होते ते मूलाधार, मग पुन्हा अशी जाऊन पुन्हा जिथं क्रॉस होते ते स्वादिष्ठान, असं ते 7 चक्रांची जी ऊर्जेची स्थान आहेत. आणि जेव्हा ही सुषुम्ना दोन्ही बॅलन्स होतात तेव्हा सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते. आपल्याला आता मॅडम प्रतिपदेचं पण महत्व वगैरे सांगत असतात. सुषुम्ना नाडी जेव्हा ऍक्टिव्हेट होते संध्याकाळच्या वेळी, म्हणजे 4 प्रहर जे असतात, वेळा आपल्या ज्या काही बदलत असतात, त्या 4 प्रहर जेव्हा जेव्हा चेंज होतात तेव्हा तेव्हा सुषुम्ना नाडी ऑटोमॅटिक आपली ऍक्टिव्हेट होत असते. सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते कसं कळतं? दोन्ही नाकपुड्यांमधून जेव्हा श्वास येतो जातो तेव्हा सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असते. फक्त एकाच, म्हणजे उजवीकडनं येत असेल तर फक्त एकच नाडी, इडा नाडी. डावीकडनं येत असेल तर पिंगा, म्हणजे जे काही आहे इडा पिंगा इकडचं तिकडं असू शकतं नावामध्ये, तर ते समजून घ्या. तर त्यानुसार आपल्याला ते कळतं. तर या पिनियल ग्लँड जेव्हा विश्वशक्ती ग्रहण करतं आणि जी कंपनं तयार करतं, कंपनांचा मार्ग तयार करतं, त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. आणि या सुषुम्ना नाडीद्वारे अनाहत चक्रामधून मणिपूर आणि मग स्वादिष्ठान मूलाधार चक्राच्या मध्ये असलेला आपला प्रीमॉडियल सेलला जाऊन ती कनेक्ट होते. हे आईच्या गर्भात असतानाच सांगितलं गेलं. तर अशा प्रकारे सुषुम्ना नाडी म्हणजे अध्यात्म त्या प्रीमॉडियल सेलला कसं कनेक्टेड आहे. आणि जेव्हा त्यांचं हे कनेक्शन होतं, एकत्र येतात, तेव्हा डीएनएच्या सर्व हायर जे काही मार्ग आहेत ते ओपन होतात आणि आपल्या मेंदूमधला थिटा आणि गॅमा लहरी ज्या आहेत त्या डीएनए ऍक्टिव्हेशन चालू करतात. तिथून डीएनएचं ऍक्टिव्हेशन चालू होतं आपल्या. जेव्हा प्रीमॉडियल सेल तयार होते, हा बीजकण तयार होतो, तिथून सुरुवात होते आपल्या डीएनएला ऍक्टिव्हेट होण्यासाठी. तर अशा प्रकारे हे गहन म्हणू शकतो आपण की हा बीजकण आहे, त्याचं जे ज्ञान आहे ते इतकं गहन आहे. तर मला वाटतं की आपल्याला वेळ झाली, म्हणजे आता आज ध्यान थोडंसं 15-20 मिनिटाचं घेऊया. आणि मॅडमनी सांगितलं सुरुवातीलाच की RNA बद्दल पण माहिती सांगेन मी. त्याचे पण फोटो वगैरे दाखवेन तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला डीएनए RNA मधला फरक कळेल किंवा RNA काय आहे, त्याचं काय महत्व आहे आपल्या शरीरामध्ये, रिसर्च मध्ये काय काय समोर आलंय RNA बद्दल किंवा त्याच्यामुळे काय फायदे झालेत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसाठी. तर ते हे सगळं आपण बघूयातच. फक्त हे आपल्या सिक्वेन्स कनेक्शन मधनं कालपर्यंत आपण 7 चक्र बघितले, त्याच्या पुढेही 5 घेणं गरजेचं होतं आणि या प्रीमॉडियल सेलचं सांगणं गरजेचं होतं, म्हणून मी हे सिक्वेन्स मध्ये सांगते. RNAचं पण मी सांगेन तुम्हाला. आधी आपण हे सिक्वेन्सनी जाऊयात, डीएनएच्या सिक्वेन्सने, आणि मग RNA म्हणजे त्याच्या पण आतलं गहन ज्ञान आहे ते डीएनएच्या आतमधलं. आपण आत्ताच बघतोय की डीएनए कुठे आहे आपला, सेलमध्ये, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम, क्रोमोझोमच्या आतमध्ये डीएनए, आणि तो RNA अजून डीएनएच्या आतमध्ये आहे. तर ते अजून गहन ज्ञान आहे.
तर आपण आधी ह्या सिक्वेन्सने चाललोय डीएनएच्या ते आपण आधी पूर्ण करूयात, ज्याचं अध्यात्माशी कनेक्शन दाखवते मी ते. आणि मग आरएनएची पण मी तुम्हाला माहिती नक्की देईन. आपल्या या 6 दिवसात 100% त्याची पण आपल्याला माहिती मिळणार आहे. आपल्या सोलला जे काही आवश्यक आहे ते सगळं मिळणार आहे आपल्याला. तर थँक यू सो मच सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल. समजलं असेल नसेल पुन्हा ऐका तुम्ही हे YouTube वरती पण. आणि डाऊट वगैरे असेल तर तुम्ही आपलं ध्यान घेऊयात आधी, किंवा मॅडम आधी डाऊट घ्यायचे का की ध्यान घेऊयात आधी? नाही, आज डाऊट नको. हा, उद्या घेऊयात आपण. चालेल तुम्ही ध्यान घ्या. हा. चालेल चालेल. तर पाण्याचं जे काही आपण पाण्यासाठी करतात, पाण्याची थेरपी, वॉटर थेरपी ते करायची आहे. आणि पाणी प्यायचं आहे पहिल्यांदा. ध्यानाच्या स्थितीमध्ये यायचं आहे. पाय क्रॉस करायचे आहेत, हातांची बोटं एकमेकांमध्ये घुसून मांडीवर ठेवायचे आहेत. आणि अलगदपणे आपले डोळे बंद करून घ्यायचे आहेत. संपूर्ण लक्ष आपल्या आतमध्ये द्यायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, हळूहळू बाहेर सोडायचा आहे. आपल्या नैसर्गिकरित्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक श्वासासोबतची जी काही येणारी ऊर्जा आहे आपल्या शरीरामध्ये, ते आपलं शरीर रिलॅक्स करण्यासाठी मदत करत आहे. आपलं शरीर जसं जसं आपण श्वास बघतोय, घेतोय, सोडतोय, तस हलकं हलकं होत चाललंय. रिलॅक्स होत आहे, शिथिल होत आहे. प्रत्येक येणारा श्वास